नमस्कार, मी तुमची सातारची आजी. चला तर आज आपण घाटी मसाला बनवणार आहोत. बाजारात जाऊन चांगली मिरची निवडक बघून लाल भडक अशी मिरची घ्यायची. ही लाल भडक मिरची लवंगी आहे. ही मी 6 किलो घेते, कारण मसाला असा आपला झणझणीत तिखट लागतो, म्हणून आपल्याला ही मिरची पाहिजे. ही शंकेश्वरी मिरची लाल पण असते, तिखट पण असते, कलर चांगला येतो म्हणून घ्यायची. आणि ह्याच्यात आपण 1 किलो बेडगी घेणार आहोत. आता आपण ही मिरची वाळत घालूया. उन्हात चांगली वाळली की ती मिरची आपल्याला डंकात कुटायला पण सोपी जाते आणि देठ पण काढायला सोपी असते, म्हणून ही चांगली उन्हात वाळवायची. दिवसभर वाळवून घेऊ. संध्याकाळी 4-5 वाजता आपण त्याची देठ काढायला घ्यायची. मिरचीची देठ काढून घेतोय, कारण त्याच्यामुळं मिरची आपली चटणी आपली चांगली लाल भडक राहते आणि कडवटही लागत नाही. त्याच्यामुळं आपल्याला एकूणा एक मिरचीचा देठ काढून घ्यायचा आहे. बाहेर हवेशीर बसून मिरचीची देठ काढत बसायचं. घरात घेतली तर ती ठसकल, म्हणून हवेत बसून काढा, व्यवस्थित निघते मिरचीची देठ. चक्री फूल, लवंग, जावेत्री, तर ही मिरी, दालचिनी, दगडफूल, शहाजिरे, काळे मिरे, सुंठ, मसाला वेलची, कसुरी मेथी. हा मसाला आपण एकत्रित करून घेतोय. आता मिरची भाजायची. पराड्यात आपण चूल करून मस्त मिरची भाजून घेऊया. तेल टाकून मिरची भाजून घ्यायची. चांगली हलवून हलवून मिरची भाजा, म्हणजे मिरचट लागत नाही. मिरची अशी एकसारखी भाजून घेतली म्हणजे ती डंकामध्ये कुटतानाही ठसकत नाही आणि हवेशीर भाजतोय, त्यामुळे आपल्यालाही ठसका येत नाही.
ही झाली आता आपली मिरची भाजून. खूप चांगली मिरची भाजून घेतली. आता आपण गरम मसाले भाजून घेऊया. पहिले तर धने भाजून घेऊ. धन्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं धने. तेजपत्ता पण आपण भाजून घ्यायचा आहे. सगळा मसाला तर आपण चांगला वाळवून घेतलाय. आता आपण तेजपत्ता भाजतोय. थोडंसं तेल टाकून तेजपत्ता भाजायचा. त्याच्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण खडा हिंग तळून घ्यायचा. हिंग पिवळसर असतो, तो चांगला लाल असा करून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये आपण हळकुंड तळून घेऊया. ही हळकुंड गट्ट्याची असतात. ही फक्त मिरची चटणीसाठीच वापरली जातात आणि ही चांगली फुगतात. चांगली फुगस्तोपर्यंत तळून घ्यायची. हा मसाला बाहेर भाजायला खूप मजा येते चुलीवर. भारी वाटतं एकदम. आता ही आपली हळकुंड चांगली फुगतील, ते आता आपण काढून घ्यायची. चांगली फुगायला लागले. लांब सरून भाजात, कारण ती फुटतात पण. हे आता आपले हळकुंड तळून झाले. कसे छान फुगलेत. तरी आपण सगळं मसाला तळलेला गरम मसाल्यामध्ये मिक्स करायचा. भरपूर छान मसाला झालाय. गरम असतानाच एकत्र करून घेतलं म्हणजे गरम मसाल्यालाही त्याचा वास छान येतो. कसं दिसतोय मसाला छान. लयच भारी. चला आता आपण डंकाऊ चटणी कुटून घेऊया. पहिला तर सर्व मसाला घातलाय. डंकात आता मिरची थोडी थोडी घालायची. मसाला पूर्ण बारीक होतोय. हलवत 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 मिरची घालायची.
पटकन मिरची मसाला पूर्ण सगळं बारीक होतंय. मिरची चांगली वाळल्यामुळं पटकन बारीक होईल. गरम मसाला पण छान बारीक होतोय. खुशबू वास चांगला सुटलाय मिरचीचा, चटणीचा. वा वा. आता ही आपली मिरची पावडर सगळी तयार झालेली आहे. आता आपण ती चाळून घ्यायची. हा आपला पूर्ण मसाला तयार झाला आहे. हा आपला गाठी मसाला तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. ह्याच मसाल्याची आपण कांदा लसूण खोबरं घालून जी चटणी बनते ती दाखवणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका.